₹300 फक्त. लाजिरवाणी गोष्ट आहे खरं तर. मी शासनाच्या विरोधात नाहीये, पण खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे ही. ₹300 हे पाणी काढण्यात पण नाही जाणार. शेतातून पाणी काढायला जर तुम्ही मोटर लावली तर आज तो मोटरवाला किती पैसे गेले तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती आहे. लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूरच्या सिंदखेड गावात भेट दिली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गाव तब्बल 8 दिवस पुराच्या पाण्यात होते. सिंदखेड गावचे मोठे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांना सीना नदीच्या महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. शुक्रवारी सायंकाळी लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावात जाऊन गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. ज्यांची घरे पाण्यात बुडाली त्यांची भेट घेतली आणि माहिती घेतली. ज्या विद्यार्थ्यांची वह्या पुस्तके वाहून गेली त्यांना वह्या पुस्तके वाटप केली. हिंदवी पाटील यांना भेटून सिंदखेड गावातील महिलांना अश्रू अनावर झाले. लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी माध्यमांसमोर बोलताना दुःख व्यक्त केले. दक्षिण सोलापूर तालुका असो किंवा सीना नदी किनाऱ्यावर असलेल्या शेतकऱ्यांना सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला आहे. सिंदखेड गावात मागील 10 दिवसांपासून लाईट नाहीये. शेकडो एकर शेतात आज पाणी आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मी राज्य सरकारच्या विरोधात नाही, मात्र ₹300 एकरी मदत ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ही रक्कम तर या शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी देखील पुरणार नाही, अशी खंत लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी व्यक्त केली. ₹300 फक्त. लाजिरवाणी गोष्ट आहे खरं तर. मी शासनाच्या विरोधात नाहीये, पण खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे ही. ₹300 हे पाणी काढण्यात पण नाही जाणार. शेतातून पाणी काढायला जर तुम्ही मोटर लावली तर आज तो मोटरवाला किती पैसे गेले तुम्हाला सर्वांना चांगलंच माहितीये. मग तिथून पुढे कसं काय होणार? तिथून पुढच्या गोष्टी कशा होणार? बरं, एका शेतकऱ्याला तुम्ही ₹300 जर देताय तर तो आधी हा विचार करेल की घरच्यांना आपण डाळ भात खाऊ घालण्यासाठी तांदूळ तरी विकत घ्यावे.